आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिकच्या अंबड परिसरात दारूच्या नशेत एक धक्कादायक घटना घडली आहे। दारूच्या दुकानाबाहेर बसलेल्या दोन मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली आणि त्या वादाचा शेवट थेट खुनात झाला। आज दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्त मंदिर बस स्टॉप जवळील देशी दारू दुकानाजवळ घटना घडली। मृत व्यक्तीचं नाव गणपत घारे, वय 50, राहणार उंटवाडी असं आहे। ते आरोपी समोद कौर, वय 35 याच्यासोबत बसून दारू पित होते। दोघेही नशेत असताना किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला। हा वाद इतका वाढला की समोद कौर याने जवळच लाकडी दांडकं उचलून गणपत घारे यांच्या डोक्यात जोरात मारलं। या गंभीर मारामुळे गणपत घारे यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी समोद कौर याला अटक केली। अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कट यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे। आज दिनांक 8/7/25 रोजी साधारणतः 11:15च्या सुमारास त्रिमूर्ती चौक येथे दत्त मंदिराजवळ जे देशी दारू दुकान आहे त्याच्या समोरच दोन लोकांमध्ये मारपीट झाली आपसामध्ये। त्याच्यात मयत गणपत घारे यांना हॉस्पिटलमध्ये नेले असता तिथं त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे। त्याच्यावरून पोलीस स्टेशन अंबड येथे गुन्हा दाखल करत आहोत। आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। प्राथमिक तपासात हे स्पष्ट झाले की दोघेही दारूच्या नशेत होते आणि त्या अवस्थेतच हा खून घडल्याचं पोलिसांनी सांगितलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।